मध्ये झाड तुमचं एवढं सुंदर आहे, तर किती गुण द्याल तुम्ही 100% एसिड वैदिकला? 100पैकी 100. पहिले तुमचे मालक फवारी मारायला यायचे, आत बायचे, टेन्शन मध्ये दिसायचे, आता कशी दिसताय? आता फ्रेश दिसत आहे. फ्रेश. बागेत आले का आणखी डबल फ्रेश. हा माळच घातली याच्यामुळे मी. काय वाटतं? अरे बापरे, टाळ्या 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 टाळ्या. ओय शपथ. का बरं? मला आपणच वैदिक झालोय म्हणलं, ते शेतीच वैदिक करायची. येस येस, व्हेरी गुड. भाव शुद्ध ठेवा. आज शेतकऱ्याला न सांगता शेतकरी शुद्ध झाला. किती मोठी गोष्ट आहे अमोल भाऊ. बरोबर आहे. हा, वैदिक शेतीसाठी डाळिंबासाठी शेतकरी सुद्धा काय झाला? माळकरी. माळकरी झाला. क्या बात आहे. माझ्या घरचे सगळेच माळकरी करून टाकले मी. तुम्ही? त्या नाती सुद्धा माळकरी करून टाकले. माळी पाहिलं नाही तुम्ही? तुम्ही जे म्हणायचे ना झाडाला 300 रुपये खर्च करा का 500 रुपये करा पहिल्या वर्षाला, त्या पद्धतीत चाललोय मी. मन मोकळ्यापणाने झाडाला खायला घातलं तर झाड कमीच पडून देत. क्या बात आहे, क्या बात आहे. एक नंबर वाक्य बोलले तुम्ही, रामबाण. तुम्ही डाळिंबाची शेती किती वर्षापासून? पहिली करीत होतो 15-16च्या दरम्यान. हा, त्यावेळेस त्याला काढून टाकलं. बाग नाही आता कोणाकडेच नाही. आहे पण मग आहे ना आपल्या बरोबरचे आहे ना, हा म्हणजे नवीन त्यांचे रासायनिक होय पण त्यांची शेती नाही. काय बात करता? आता मला सांगा, हे झाड किती महिन्याचं आहे म्हणता तुम्ही? 14-15 16 महिने. 17वा महिना चालू आहे. 17वा महिना चालू आहे. मला का बरं वापरू असं वाटलं? मी तांबाट्याला वापरलं होतं गेल्या साली. बरं, मग मला तांबाटे म्हणजे पूर्ण महिनाभर पाऊस चालू होता तरी आवळं नव्हते झाले. आवड झाली नाही? नाही नाही. ते मग बघायला 12 वाजत आणि टाबले 1 वाजत. सारखं तेच उठलं का तेच झोपत सारखं तेच येड लागलंय ना? तेच तेच. किती दिवसापासून येड लागले? जसं बाग लावला तेव्हापासून येडच लागले ना? फोन केला का अमोलनी? मी काय बागात राहतोय. तो म्हणतो पार तू येड होतो काय ना सारखा बागात आहे. हे व्हिडिओ पाहूनच तुमचं मला कोणी मार्गदर्शनच केलं नाही. त्याच्याकडून मटेरियल आणत होतो. हे मार्गदर्शन करू शकत नाही जेवढं तुम्हाला युट्यूब ने केलं. क्या बात आहे. धन्यवाद. आधी युट्यूब साठी टाळ्या वाजवा. आहे का नाही? केमिकल पेक्षा हे चांगलं आहे. याचा पाचच नाही, फवारे कमी, डोक्याला ताप नाही. तुम्हाला आता तेलाची भीती नाही वाटत का? व्हिडिओ पाहून तेल गायब झाला. म्हणजे आत्मविश्वास वाढलाय आपला. माझे जोडीदार म्हण आता याला उलगायचंय म्हणून लावली. हा, खोडाला फळ लागलेले. फळ कुठं लागलेले? खोडाला लागलेले. बरोबर आहे ना? तरी विशेष याच्यातले ना कुठलंय तेल काय होतं? याच्यामध्ये चूक काय केली आहे का तुम्ही छाटणी जी केली आता ती करायला नव्हती लागत. आता याची पानं बघा कशी मोठी आहे की नाही? याची पानं कशी आहे? छोटे, बारीक झाली. आता ह्या झाडाला कधी पोषण मिळेल या फळांना जर इकडच्या तिकडच्या पानांनी जर इकडे अन्नद्रव्य पुढे पाठवलं तर? हे बघा हे फळ याचे पानं बघा कसे बारीक होऊन गेले. बघा हे सायन्स. आकारमान याच्या 1, 2, 3 पटी. किती पट? 3 पट. आणि जाडी याच्या 2 पटी. 3 दुने 6. म्हणजे हे पान जर 1 ग्रॅम अन्न तयार करत असेल तर हे त्याच वेळेस किती ग्रॅम करेल? ते पा सगळी जमीन पा. हे काय? मुरुमच आहे सगळं. माती आहे कुठे याला? माती मुरुमाचीच माती करीत चाललोय.
हे पण हे गांडूळ बघ गांडूळ बापरे हे बा इकडे 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 पहिले या एवढे खडखड गांडूळ हे बा किती बा हे बा एक महिना झाला ना टाकून आहे का गांडूळ आणि गांडूळ दिसते याच्यामध्ये बरोबर आहे ना हे बघा तेव्हा 3 दिवसाला 4 दिवसाला फवारा होता केमिकलचा होता आता फवारा 8 दिवसाला आलं मनात लय मनात वाटलं ना आतापर्यंत 10 फवारे झाले असतील फक्त ते सगळे आपलेच केमिकल काहीच नाही केमिकल नाही लय झाला पाऊस हे तिकडून 5ची मोटर वाहत होती अशी हा तिकडून पाणी काढून दिले मी पाणी काढून दे, येतो. हा फुल पाऊस फुल तर असं जर केमिकल नाही पडला असं तर बागाची काय परिस्थिती आहे? मी आलोच नव्हतो इकडे झोपून घेतला होता घरात अख्ख्या झाडावर अशीच काळोखी होती ह्याच्यापेक्षा जास्त होती जास्त बरोबर आहे. आता हे बघा ह्या झाडाचे हे एकच झाड आहे पा ह्या पानांची काळोखी बघा आणि ह्या पानांची बघा किती फरक आहे ना शेजारी शेजारी हे बघा हे 2 पानं तुम्हाला तोडून दाखवतो सगळ्याला टाकून आहे ना हा. उरलं होतं ना याला डबल टाकलं होतं त्याच्यात आणि याच्यात आहे ना काळोखी मध्ये बदलत होता थोडं एक्स्ट्रा दिलं लगेच हे पहा. रिझल्ट आला आहे का हा किती स्पष्ट दिसतंय सर आहे ना किती फरक आहे एकाचा रंग बघा आणि एकाचा रंग बघा म्हणजे याच्यामध्ये क्लोरोफिलच्या प्रमाणामध्ये खाली बघा खडक नुसतं दगडच खाली सर हे बघ केवढं दगड फक्त एवढा मोठा दगड आहे ते नाही हे पण हे बघ हा खडक आहे का सगळा बघ खाली सगळी खडी काय सगळी हे दगडाचे तुकडे बरोबर नाही हे मुरुम तोडलेला फोडलेला आहे आणि इथं पहा आता इथं माती किती जबरदस्त आहे पहा हे पहा हे बघा अरे फक्त वर पाहतो उड्या मारतो हे खाली पहा ना मायक्रोरायझा हे आहे तुमचे बेसल डोस द्या आणि रेग्युलर व्हिडिओ पहा तो त्याने मला नाव ठेवलंय त्याला विचारा हे झाड जे आहे ना हे ट्रॅक्टरने सपाट मोडून गेलं होतं पूर्ण परत त्यांनी उभं केलं ते पुन्हा त्याला मुळ्या फुटल्या एकदम त्याला 2 काड्या होत्या हे काही दिसते काय एकच खोड राहिले एक खोड राहिले इकडून इकडून मुळी पाकी झाड झाली असं इकडून पाहिलं चल नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगायला औशिराम भाऊसाहेब एकंटे राणा टाकरी तालुका तुम्ही डाळिंबाची शेती किती वर्षापासून पहिली करीत होतो 15-16च्या दरम्यान हां त्यावेळेस त्यामुळे काढून टाकलं त्याच्यामुळे काउंट टाकली कुठं होती ती इथंच होती आता हे किती क्षेत्र आहे सगळं 1.5 एकर आहे आता तुम्हाला माहिती आहे का समजा तुम्ही आता त्यावेळेस किती वर्ष बाग सांभाळली होती 5 वर्ष आणि आता पहिलंच वर्ष मग 5 वर्ष तेव्हा त्याला आला 5 वर्षात किती पिकं काढली होती तुम्ही 4 पीक काढले आता 4 पिकामध्ये तुम्हाला तेल्या किती वर्ष आला 5व्या वर्ष आणि डायरेक्ट काढून टाकलं परत झंझटच नाही ओके मग आता तुम्ही परत बाग लावलाय किती दिवस झाले ह्या बागेचं वय काय हे ना 27 डिसेंबर 2023 27 डिसेंबर 2023 म्हणजे जवळ असं समजा 24 महिने लागले म्हणजे ते 12 महिने आणि आत्ताचे 4 16 महिन्याची बाग काय लागतं ही 16 महिने तुमच्या भागामध्ये जे जुने जाणते बागायतदार होते डाळिंबाचे त्यांची काय परिस्थिती आहे बाग नाही आता कोणाकच नाही. कोणाकडेच नाही आहे पण मग आहे ना आपल्या बरोबरचे आहे ना हा म्हणजे नवीन त्यांचे रासायनिक होय पण त्यांची सेटिंग नाही काय बात करता म्हणजे तज्ञ मंडळींची ते त्यांचं बी कंपनी रासायनिकची हां स्वतःचीच बरं त्यांचे पण एक बाग ठीक आहे म्हणजे जी मंडळी याच्यामध्ये जाणती त्यांची सेटिंग आहे पण तुमचं सेटिंग आहे विचारित होते मला काय मला सेटिंग झालं बरं मग कसं काय झालं हां तुम्ही काय विचारित होते काय सांगितलं तुम्ही
झाले सांगितलं आता. झालंय विचार नाही कसं झालं ते नाही काय. नाही ठीक आहे. तसं काय अनुभव नाही फारसा 5 वर्ष म्हणजे तेलाचाच अनुभव आहे तुम्हाला जास्त बरोबर आहे? गेल्याचं म्हणजे त्यावेळेस आहे ना दुकानदारांनीच लाटलं आम्हाला. जेवढं कमवलं तेवढं 5 लाख जर झाले तर 3 लाख त्यांनाच नेऊन द्यायचे. आणि बाकीची मजुरी मजुरी बाकी. बापरे तरी पण तुम्ही जिद्द नाही सोडली. बर आता मला सांगा हे झाड किती महिन्याचं आहे म्हणताय तुम्ही 14 15 16 महिने 17 महिना चालू आहे बुवा. 17वा महिना चालू आहे. या वर्षी तुम्ही थोडा बदल केला ट्रीटमेंट मध्ये काय बदल केला तुमचंच वापरलं ना. काय काय वापरलं कसं वापरलं हे समजा 3 किलो दिलं ना. 3 किलो कृषी अमृत RNPH चे ते पाकिट होते 3 किलोचे हां. अच्छा तो एक बेसल डोस दिला हां. त्यानंतर सॉइल चार्जर सोयल चार्जर. किती वेळा सोडला असं? सोयल चार्जरचे मग ते 20 लिटर झाले असते ना आणि आता 20 लिटर आणले. परत आणले ओके. आता एक साधारणतः तुम्ही तुमचं ऑब्झर्वेशन काय सांगते बा पूर्वी तुमचा 5 वर्षाचा अनुभव आहे आणि त्या तेलाच्याच जमीन तुम्ही परत म्हणजे लावली. आता हे प्रॉडक्ट जर वापरल्यामुळे ना हा पानाला ते जे होतं हे पानाचा आकार पान तुम्ही केवढा आहे हा हे पान केवढं आहे पान ते पाहिलं आणि ज्यावेळेस हे बाग पानगळ मारली ना बरेच मला म्हणाले लहान झाड झालं हा ना बरंच लहान झाले तुम्ही हा आणि ते नंतर फोडे बिडे झाले हो. तयार ना आता एवढं मोठं पान झालं बरोबर आहे ना तुम्ही पान मोठं झाल्यामुळे तुमचं खोडावं लक्ष आहे पण खरं पान मोठं झाल्यामुळे खोड मोठं झालं जास्त अन्न बनवून द्या वेगाने याच्यापेक्षा जास्त चमक होती पण पानगळ मारल्यावर ना हा ज्यावेळेस चौथ्या अवस्थेत आले ना हा. हे चमचम करीत होते झाड. झालं ना हा. मग त्याची ताकद उतरली ना कशामध्ये आता समजा झाडावर किती फळ ठेवली तुम्ही आता ते आहे ना काही झाडांवर ना 40-50 आहे काही नो फार 150 आहे. मग सरासरी 70-80 70-80 सरासरी की तुम्ही समजा आता याला बेसल डोस टाकला म्हणजे सुरुवात कधीपासून केली सुरुवात मी झाड लावले ना हा तेव्हा मला बेसल डोस म्हणजे खत नाही टाकता आलं बर पण मी सॉइल चार्जर हा ते, तुम्हाला का बरं वापरू असं वाटलं मी तांबाट्याला वापरलं होतं ना गेल्या साली. बर मग मला तांबाटे म्हणजे पूर्ण महिनाभर पाऊस चालू होता हा तरी आवडलं नव्हते झाले. आवड झाली नाही 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 एकदम टाकाटक फळ होते. आवड झालीच नाही नाही. खरं आहे का होई? हो काय यांना ते माय कॅमेऱ्यामुळे बोलताय असं? नाही नाही बरोबर आहे त्याला काय बरोबर शेतीचं आहे? चांगलं कॅमेऱ्यामुळे माहिती बोलते आहे. नाही नाही तसं काहीच नाही त्याला शेतीचा जास्त अनुभव आहे. अनुभव आहे. तुम्ही पाहिले का टमाटे ते हो मग पाहिलं ना. व्हिडिओ तुम- कोण तू- पाहते? ते मस्त बघायला 12 वाजत आणि टाबले 1 वाजत नाही. घरातून काढून घ्यायचं त्यांना काही मला झोप येत मी जात नाही टायमाला बंद करून टाकते ते मग सारखं तेच उठलं का तेच झोपत तेच काय सारखं तेच येड लागलंय ना हा तेच तेच किती दिवसापासून येड लागले हे जसं आहे बाग लावला तेव्हापासून येडच लागले ना हो पण चांगले नाही येड मग बाग चांगलं चांगला आहे झाला ना. ना? ज्यावेळेस टोमॅटो केले तर टोमॅटोचा अनुभव असा होता की ऑलमोस्ट टोमॅटो काय झाले म्हणजे खराब झाले होते बॉय झाले सगळ्यांची म्हणजे दरवर्षी होता आणि मग जे यावर्षी तोडणारे होते ना 20 रुपये जाळीने तोडा दिलते ना हा. ते पण तुमचे तांबच कसे जडले होते वजन लय होते त्यांना. दगडासारखे हा कामच कसे कोणती व्हरायटी हा लोकांना काय वाटतं व्हरायटी मध्ये असावी ना आणि विशेष म्हणजे महिनाभर पाऊस चालू होता हा. साऱ्या अशा पडल्या होत्या बर मग गाळा ते माखेल तांबते ना पुसले का क्लिअर निघायचे. चमक तशीच राहायची त्यांना तर मग जात नव्हतं नाही नाही. तुम्हाला जरा वेगळं वाटलं बुवा. हा मग तुम्ही पुढे काय निर्णय घेतला पुढं मग थोडं थोडं वाढीत चाललो मग. आजूबाजूला चौकशी केली का लोकांनी का आमची सगळी गेली तुझ्या कशा राहिले आमची तीच व्हरायटी होती हा पण मग त्यांनी विचारलं की मी सांगाय सॉइल चार्जर बरं वापरले मग पण ते आता शेजारच्या गावाचं असले होते कसं आहे मग त्या घरचं भोपत नाही आणि दारचं भोपत असे. असं आहे. तुम्हाला ज्यावेळेस त्याचा अनुभव आला मग तुम्ही ठरवलं की आता आपण हे डाळिंबाला वापरू. मी लावतानीच झाडं लावतानीच म्हणलं तर याच्यावर याच्यावरच लावायचं नाही तर परत आता रासायनिक खत नावच टाकायचं घ्यायचं. नावच नाही घ्यायचं. मग तुम्ही बेसल डोस टाकले किती टाकले आता याला आतापर्यंत आता सेटिंगला एक टाकलं ना. म्हणजे 2 टाकले हा 2 बेसल डोस दोन्ही वेळेस 3-3 किलो वापरले. हा 3 किलो. काय वाटलं तुम्हाला याचा अनुभव आणि केमिकलचा अनुभव तुम्ही केमिकल 5 वर्ष केलेले केमिकल पेक्षा हे चांगलं आहे. चांगलं याचं पाचच नाही फवारे कमी डोक्याला तापच डोक्याला ताप नाही आणि मुळी महत्वाची क्लिअर राहते. क्लिअर राहते हा. clear राहते. तुम्ही वापरता का हा भाऊ मुळात सुरुवात केली आम्ही पहिले ना केमिकल वापरायचो ना तर हे झाड आहे ना कोमत जायचे या अवस्थेमध्ये पिवळे व्हायचे या अवस्थेत गेले का सुकून जाईल म्हणजे पिवळे व्हायचे झाड बरोबर तेच हा डॅमेज व्हायचं डॅमेज व्हायचे. म्हणजे त्याला तेजी राहत नव्हती
आता एवढी चमक आहे त्याला, हे फळांना एवढी चमक आहे, पूर्ण बागेमध्ये एकदम तेज आहे. तर मग तुम्हाला काय वाटतं की काय त्याच्यामध्ये झाडामध्ये ताकद आहे म्हणून? ताकद आहे, ताकद. तुम्ही मगाशी म्हणले खोडं पण तयार झाले, एवढे कवळे झाड झाले तरी कोड तयार झाले. मग तुम्हाला आता तेलाची भीती नाही वाटत का? तेलाची भीती वाटतच नाही. त्यांनी तुम्ही व्हिडिओ मध्ये होत्या म्हणते का तेलाची येत नाही. व्हिडिओ पाहून तेला गायब झाला. हा, हा. पहिल्या डोक्यात म्हणजे आत्मविश्वास वाढलाय आपला. पहिला तेला डोक्यातला गेला पाहिजे, वावर तर जाईलच पण पहिला डोक्यातला गेला हा. पाहिजे. डोक्यातून गेला म्हणून झाडं लावली. किती काय लागते? तुमचे व्हिडिओ पाहूनच डाळिंबाची डेअरिंग केली. नाही नाही, तर नाही. अच्छा, काही काही म्हणजे माझे जोडीदार म्हणून हा. आता याला उलगायचंय. म्हणून लावली आहे. हा, म्हणजे एवढं साचवलं. लावतानीच मी आता जालन्याला रोप पाहायला गेलो ना त्यावेळेस हा बरं मग ते म्हणा आता हे उलागणार आहे म्हणून. नाही आता हे माती म्हणजे काय म्हणतात बुवा, यांचे माती फिरले आता. त्याच्याने दिवस फिरले म्हणून डाळिंब लावली यांनी. मग ते म्हणतो ना आपण, ती म्हण आहे ना, हा. जब गिदड़ की मौत आती है तो शहर की तरफ भागता है. तो हाँ. किसान का दिवाला निकलने का होता है तब वो पण तुमचे व्हिडिओ पाहूनच आहे ना मावला ना आत्मविश्वास वाढला. म्हणलं करायचे डाळिंबच करायचे. डाळिंबच करा. हा. 8 फेब्रुवारीला तुम्ही पानगळ मारली पानगळ मारली आणि पाणी किती दिलं पहिलं? 16 फेब्रुवारी. 16ला. बर, आणि मग 16 फेब्रुवारी म्हटल्यावर म्हणजे जवळजवळ तुमच्या याला 90 दिवस आता होतील. म्हणजे 90 दिवसामध्ये साईज नाही झाली तुफान. याच्यापेक्षा वरती जास्त तू पण हे पहा ना, साईज. इथं पहा ना, वरती का इथं पहा ना तुम्ही. हा अशीच साईज आहे पूर्ण. हा? हे बघा वर पहा साईज किती. आणि खाण केला लटकलेलं आहे जास्त. आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे खोडाला फळ लागलेले. फळ कुठं लागलेले? फोडाला. खोडाला लागलेले. बरोबर आहे ना? तरी विशेष याच्यातले ना हा कुठलंय बारीक बारीक जे आहे ना वरलं शेंड्याचं बर. तेवढं काढून टाकलं. का खुडलं तुम्ही? एक एक बादली काढली ना. का बरं काढली? कुठे विकली ती? फुगणार नाही ना म्हणजे याच्यामुळे विकली काढली. केलं काय होतं? पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा तुमच्या जमिनीमध्ये नत्रची लेवल जादा होते, नायट्रोजन, तेव्हा समजून चुकायचं का तिथं बॅक्टेरियल काउंट जादा आहे. बॅक्टेरियल काउंट तुमच्या जमिनीमध्ये फंगल काउंट जादा पाहिजे, बॅक्टेरियल काउंट नाही. जर तुम्हाला बागा करायच्या असतील त्याला FB रेशो असं म्हणतात. F म्हणजे फंगस इक्वल टू बॅक्टेरिया. फंगस आणि बॅक्टेरिया यांचा जो रेशो, जसा CN रेशो असतो की नाही, CN रेशो आदर्श काय मानला जातो? 25:1. बरोबर की नाही? 25 कार्बन आणि C कर 25 आणि 1 किती? नायट्रोजन. 30:1 आपला जनरल चांगला असतो. आणि खतांचा जो असतो तो 20 ते 25 दरम्यान असतो. हे आपले ऑर्गॅनिक खत वगैरे, शेणखत वगैरे. तर ज्यावेळेस तुमच्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब साधारणतः 3 ते 2च्या दरम्यान असतो, तेव्हा जमिनीमध्ये फंगल काउंट आणि बॅक्टेरियल काउंट बॅलन्स राहतो. म्हणजे किमान तो फंगल काउंट जो असतो तुमचा तो एक 30 ते 40:1 असतो. म्हणजे CN रेशो आणि FB रेशो जवळजवळ सारखा जर असला तर तुमचं फळ पिकं चांगलं येतं, बॅलन्स मध्ये असेल. समजा तुमचा FB रेशो मध्ये जर फंगल काउंट कमी झाला आणि बॅक्टेरियल काउंट वाढला तर ही लोळी जास्त होती. बघा आहे का? हे बाई पा आहे ना, ती जास्त आहे बघा. आणि इकडे जरा वसरली बघा, इकडे दिसते तुम्हाला पुरी वसरायला लागली. म्हणजे ही जी लोळी आहे, ही लोळी जेवढी कमी होईल तुम्ही तेवढं ओळखायचं की आपल्याकडे तेलाचा काय धोका काय वेळ कमी होत चाललं. ही लोळी आपोआप सुकली पाहिजे. हिला न मारता ती सुकली पाहिजे, मेली पाहिजे. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे की तुमच्या या मातीमध्ये एक तर तुमची बरड जमीन आहे बघा ना, खडे, नंतर हा मुरमाचा चुरा किंवा खडकाचा चुरा, होता असं मोरमात. टेकडात होतं सगळं. तुम्ही पुरून हे केलंय राहत, म्हणजे याला अंगचा कस नाही. त्यात शेजारी काय गेली नदी. सर शेजारी काय आहे? नदी. बरोबर आहे की नाही? आता ही जी आलो नदी गेली शेजारी, या नदीच्या काठावर असल्यामुळं तिकून बरोबर कोणती हवा येते याच्यावर? गार हवा येते पाण्यावरची. ते पाण्यावरची जेव्हा हवा येते तेव्हा त्याच्यामध्ये वाफ राहते, पाण्याची वाफ. पाण्याची वाफ होती ना, ती वाफ येते. तेव्हा तिथं धुकं पडतं पडतं का इथं एवढं जागेवर? म्हणजे धुकं हिवाळ्यामध्ये आणि उन्हाळ्यामध्ये त्याची पाण्याची वाफ. त्याच्यामुळे इथे ह्युमिडिटी जास्त राहते. ह्युमिडिटी म्हणजे आर्द्रता. एवढ्या जागेमध्ये आर्द्रता जास्त राहिल्यामुळे तुम्हाला बॅक्टेरियल काउंट वाढतो तुमचा आपोआप. ह्युमिडिटी म्हणजे आर्द्रता ही अनुकूल असते, म्हणून पावसाळ्यामध्ये व्हायरल इन्फेक्शन, बॅक्टेरियल इन्फेक्शन माणसाला सुद्धा जास्त होतं. तेच कारण आहे तेल येणं. म्हणजे त्याला अनुकूल असं वातावरण, ह्युमिडिटी, बरडासारखी जमीन आणि नायट्रोजनची लेवल हाय
असं जर अनुकूल जोडून आलं की तेल्या येणार. याच्यामध्ये चूक काय केली आहे का तुम्ही छाटणी जी केली आता ती करायला नव्हती लागत. तुम्हाला असं वाटलं बाबा पावसाळ्यामध्ये ते गचपण होईल, तुझं औषध गेलं पाहिजे, फळ दिसत नव्हते. पण झालं तर म्हणजे असं महिनाभर पाऊस होता. तसं नाही. तुम्हाला एक कळलं पाहिजे SCT वैदिक मध्ये उलट कॅनॉपीची गरज आहे. कारण एका फळाला पोचण्यासाठी 90 पानं पाहिजे. आता ठीक आहे तुमची कॅनॉपी चांगली, ह्याच्यावरती जर 90 पानं असतील ते एक फळ पोचल. ते बघा हे खालची 4 फळं पोचली, पण हे अजून कसं राहिलं बारीकच. त्याचा अजून किस्सा पा एकदम ऑब्झर्वेशन बारीक करा. त्या बाईचं पुढचं पानं काय झाले, म्हणजे हे फळ पोचण्यासाठी हे फांदी काय झाली कमी पडली. हे बघा ह्या फांद्याला आणि ह्या झाडाला, ह्या दोन आणि ह्या तिघांना कुठून माल सगळ्यांना इथून सप्लाय होतो, कुठून इथून. आणि मग हे जर स्पर्धा तयार झालं, यांचं सगळं मटेरियल खाली जातं, मग याला मालच नाही मिळाला. मग याला एवढे पानं पोषण करत होती, पण यांचे जीव याला सगळं बघा. साधारण किती पानं आहे, हे 10 आणि हे 10 20 पानं आहे. याला पाहिजे किती होते 90. बरोबर आहे ना. म्हणजे तुम्हाला हे ऑब्झर्वेशन जर केलं तर तुमच्या लक्षात येईल तर सगळा खेळ पानांचा आहे. तुम्ही पानच काय करून टाकता याच्यामध्ये छाटणीमध्ये कमी. आणि काटा छाटणीच्या वेळेस ते लोक काय करतात, थोडी जास्त दाट छाटणी करतात खोलवर. का बरं, थोडी जास्त खाली काच कचरा पडेल बसला की त्यांना पैसे मागायला बरं वाटतं. खाली काहीच पडेल नाही, तुम्ही त्यांना काहीच पैसे, म्हणून ते विनाकारण गरज नसताना छाटणी डीप मध्ये करतात. तशी याची गरज नाही. काटा छाटणी फक्त काटा मारायचा असतो, ते फांदी मारीत बसतो. आलं लक्षामध्ये. बघा ही छाटणी केल्यामुळं थोड्या या फळांवर डाग आले का. हे डाग कशामुळे आले, स्कॉर्चिंग म्हणतो आपण याला. हे डाग आलेले ते ताणतणाव तयार झाला ना त्याच्यावरती. पानं पिवळे पडले बापू दिसत तुम्हाला. हे पानं बारीक झाली. आता याची पानं बघा कशी मोठी आहे की नाही, याची पानं कशी आहे छोटे बारीक झाली. ह्या पानांच्या जीवावरच हे फळ आहे, परंतु ह्या पानांचा या फळांनी जीव घेतला. ही फळच एवढे लागले याला का छाटणी केल्यामुळं याचे जे अतिरिक्त पानं निघून गेले. म्हणजे सगळा लोड कशावर आला, या पानांवर. आणि म्हणून या पानांमधलं जेवढं अन्न आहे ते सगळं ओढून घेतले. मग हे पानच बारीक झाली, याचं फोटोसिंथेसिस सुद्धा काय झालं, बंद झालं. म्हणजे ज्या आईबापाच्या जीवावर हे जगत होतं ते आईबापच मारायला आली. मग हे मेल्यावर दुसरा नंबर कोणता आहे, आणि म्हणून याच्यावर काय आला, डाग. आपण काय म्हणतो हा रोग आला. हा रोग नाही, कमजोरी आली. काय आली, कमजोरी. आता ह्या झाडाला कधी पोषण मिळेल या फळांना, जर इकडच्या तिकडच्या पानांनी जर इकडे अन्न पुढे पाठवलं तर. हे बघा हे फळ, याचे पानं बघा कसे बारीक होऊन गेले. बघा हे सायन्स. तुम्ही ऑब्झर्वेशन केलं ना, झाडच आपल्याशी बोलतं. बघा तुम्ही त्याच्याशी बोला ना. हे बघा खोडातले पानं बघा किती तेज आहे. तुम्ही म्हणले बघा इकडे हे खोडातले पानं बघा कशी एकदम तेज आहे का. पण याची शिम, हा हे बघा इथं इथं वरपा येऊ वरपा. हे बघा इथे तेजदार किती पानं आहे का. हे बघा हे पान पा किती तेजदार आहे का, आणि हे पान पाहता तुम्ही. दोन्ही पानांचं ऑब्झर्वेशन करा. आता बघा हे दोन्ही तुमच्या झाडाची पानं आहे, बरोबर की नाही आहे. आता मला सांगा हे पान जेवढं काम करेल त्याचं हे किती पट काम करेल, डबल. कसं काय डबल हो, तुम्ही याचा जीव पान केवढा आहे. हे बा याच्यावर जरी ठेवलं आकारमान जरी पाहिलं नुसता, आकारमान याच्या 1 2 3 पट आहे. किती पट, 3 पट. आणि जाडी याच्या 2 पट आहे. 3 2 6. म्हणजे हे पान जर 1 ग्रॅम अन्न तयार करत असेल तर हे त्याच वेळेस किती ग्रॅम करेल, 6 ग्रॅम एका दिवसाला. म्हणजे तुमचे हे फळ 6 ग्रॅमनी वाढतील आणि हे फळ 1 ग्रॅमनीच वाढतील. 1 ग्रॅमनी समजा तुमचे किती दिवसाला, महिन्याला किती झाले 30 ग्रॅम. आणि 6 ग्रॅमनी महिन्याला किती झाले 180 ग्रॅम. उदाहरण कळलं का तुम्हाला. म्हणजे ह्या झाडावर जर किती फळ आहे, 1 2 3 4 5 फळांना 180 ग्रॅम खायला भेटणार आहे, वजन वाढणार आहे. आणि ह्या फळांचं 1 ग्रॅम वजन एवढ्या म्हणजे किती 30 ग्रॅम वजन एवढ्या फळांमध्ये विभागून जाणार. म्हणजे याची साईज होणार नाही. मग तुमचा प्रश्न काय होता, आल्या साईज पहिली का, साईज करायचं गणित याच्यात. मग तुम्ही काय मोठं केलं पाहिजे, पान मोठं करायचं कोणाच्या हातात आहे, मुळीचा. मग तुम्ही जो बेसल डोस देता तो देऊन किती दिवस झाले आता, तो महिना झाला की नाही. तुम्ही याला बरोबर बेसल डोस देऊन टाका. का देऊन टाका, कारण झाडांची काय वाढली, भूक वाढली. आणि अजून एक गोष्ट, तुम्ही बाग लवकर धरला, बाग धरायला पाहिजे 16 महिन्यानंतर. तुम्ही धरला 14 महिन्यात 14 महिन्यात तुम्ही बाग धरला.
धरायला पाहिजे होता 16-17 महिन्यात, धरला तुम्ही 12 महिन्यात. ते मधला बेसल डोस. शेवटी तुम्ही जरी उशिरा कॉलेजमध्ये गेले तर अभ्यासक्रम सगळाच करावा लागणार तुम्हाला. मागच्या बी तुम्हाला पुस्तकं वाचावं लागतील, कारण पेपर तुम्हाला सेपरेट नाही निघणार. सगळ्यांचा पेपर तुम्हाला द्यावाच लागणार. आता 3 किलोने द्यावं लागेल. आणि काय तुम्हाला द्यायचा तो, तुम्ही 3 किलोने दिला तर चांगली गोष्ट आहे. आता 3 किलोने जर दिला बेसल डोस तर एक नंबर. SSM किती वाजेल? मामा ते दोन्ही याच्यामध्ये दिलं होतं त्यांनी. SSM नाही दिलं तुम्ही अजून? दिलं ना त्यांनी दोन्ही याच्यामध्ये. किती बॅगा दिल्या SSMच्या? 3-3-2-2 हे बघा. सम्राट, शक्ती, मिरॅकल, ह्युमस गोल्ड. बरोबर आहे ना? अच्छा. ज्या पद्धतीने समजा बेसल डोस टाकले त्या पद्धतीने तुम्हाला जर पोषण करायचं असं ना, असं तुमचं 2 बेसल डोस झालं. सॉइल चार्जर किती गेलं? 20 लिटर गेलं. अजून तुम्हाला पुढचं द्यायची इच्छा आहे? ओके. हा ते पा सगळी जमीन पा. हे काय? मुरुमच आहे सगळं. माती आहे बरं याला. मुरुमाचीच माती करीत चाललंय. हे फळ दिसतं आपलं, बरोबर ना? एवढे फळ आहे सध्या. थोडं फक्त माझ्या दृष्टी पानं पाहिले सर, बापरे ते पाण्याची साईज पण काय जबरदस्त. एकदम असे ठोकर पाणी. पान इथं. हा हे आता हे पापर बघा किती बनची बरोबर. हे 3-6 आहे. 6 आहे ना? आणि फळांवर तेज किती? साव काळीवर. आता तरी काडी चमकायची बंद झाली. मध्ये अशी खोडले चमकत होते असे तेलकट. मग आता मध्ये मग एवढे आभाळ वातावरण होतं ना, याचा चेहरा चमकला म्हणजे समजायचं तर याच्यामध्ये माल जास्त तयार होऊ राहिला. आणि जर याचा चेहरा जर सुकला थोडासा समजायचा खोडाचा याचा, तर समजायचं का फोटोसिंथेसिस काय होऊ राहिलं कमी. म्हणून आता याला तुम्ही समजा आता फळ तुम्हाला म्हटलं ना साईज एवढी जे फळ दिसतात त्याच्या वयाच्या मानाने खूप झाले. मग याला काय आयडिया आहे, याला बेसल डोस दाब द्यायचं. फळं कमी जर केले तुमचं आर्थिक नुकसानी. सगळं 8 तास काय चालला याच्यासाठी फळासाठीच 8 तास का लवकर का धरले? पैसे लवकर पाहिजे. आता फळ जास्त येतात, पैसे जास्त भेटतील. मग तुम्ही याला काय करा, बेसल डोस तिला सांगितलं आम्ही 60 दिवसांनी, तुम्ही 30 दिवस टाका. ते दुसरा बेसल डोस काय झालं, आपण आहे ना असं थोडं उकरून आहे ना टाकायला लागत होता. हा तुम्ही काय केलं, वरच्यावर टाकलं ना, इकडून माती घेतली त्याच्यावर टाकली. अच्छा. आणि आता ते आत्ता करायचं तेव्हा नाही, ते आत्ता करायचं. पावसाळ्यामध्ये काय होतं, पाऊस पडतो त्याच्यामुळे खालपर्यंत जमीन एक जीव होती. आणि उन्हाळ्यामध्ये फक्त ड्रीपचं पाणी पडतं, तेव्हा जमीन सगळी एक जीव नसते. म्हणून त्यावेळेस थोडा खड्डा घ्यायचा. आता खड्डा घ्यायची काय गरज नाही. आता फक्त असं गाभाळ थोडंसं आता हे गबाळ काढायचं असं. याला याला इकडे बघा, हे पा इकडे पा किती पाणी सोडलं तुम्ही याला. आणि आता काल परा दिवशी पाऊस होईल होता ना, त्याच्यामुळे मग सोडेल नाही. सर इकडे पा एवढं गवत आहे, पण झाड काय टेन्शन आहे का झाडाला? हा हे बघ गांडूळ पा. हो हे पण गांडूळ. हे बघ गांडूळ पा. बापरे, हे बा इकडे 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 पहिले या. एवढे खडखड गांडूळ. हे बा किती बा. हे बा 1 महिना झाला टाकून. आहे का गांडूळ? हे बा मुळी पा, मुळी डाळिंबाचीच मुळी. हा सफेद सफेद. हे बा किती भुसभुशीत पाहा तुम्ही. हे बा गांडूळ. म्हणजे हे काय मुळी ही, म्हणजे सगळी जी पांढरी मुळी दिसते तुम्हाला आणि गांडूळ दिसते याच्यामध्ये, बरोबर आहे ना? हे बघा आहे का कोण हा मित्र आहे, शेतकऱ्याचा मित्र. बघा ही अशी माती काढायची, त्याच्यात बेसल डोस टाकायचा, असं थोडस असं साईड करायचं, बेसल डोस असं पसून टाकायचा आणि असं लावून द्यायचं. ह्याच्यावर गबाळ टाकून द्यायचं. झालं का, बेसल डोस टाकून झालं. छाटलं नाही छाटणी झाली, पाऊस झाला, पाणी साचलं होतं त्याच्यात. वाचले तुम्ही, वाचले. हे पा बरं इथं बघा हे फळ बघा, खालून 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 घ्या. याचं सौंदर्य खाली वाकून बघण्यात, वरून नाही. तुम्ही जे व्हिडिओ बघत आले आणि जे प्रत्यक्ष आता तुमच्या बागेमध्ये आहे, यात तुम्हाला काय वाटतंय? बदल काय नाही, शाळी चांगली झाली. पण मग आहे ना, तुम्ही म्हणते ना छाटणीमुळं, तिथून पुढे मला बी बाग आहे ना थोडासा ना उतरेलच वाटला. जी चमक जी मला फोन करून विचारला असतो, तुम्ही ते बंगा भाऊ द्या, टेन्शन लेणे का नाही. एसिडिटीचं बाग म्हणजे टेन्शन लेणे का नाही, आहे की नाही? म्हणजे बागेचं तेज आता जरी एवढं आहे,
तर छाटणीच्या अगोदर किती असं छाटणी तर अगोदर चांगलं होतं. आहे का नाही? हे कडाचं झाड आहे ना, हम्म. ते बघा, ते बांध आहे बघा त्याच्या शेजारी, हम्म. त्याचं तेज पाहतो फळांचं, आहे का नाही? हम्म. म्हणजे जेवढं आतबेल झाडाला ना, कारण ते त्या साईडने कमी छाटेले कडाच्या बाजूने, कडाच्या बाजून त्यांना जाता नाही आलं ना, तेव्हा त्यांनी त्यावेळेची शेंडी मारली नाही बा, तिथे शेंडी जायची बा. हम्म. मग हे फरक आहे हा दोन्ही बाजूनी छाटेले, एकाच बाजून छाटेल, तिकडून माणूस गेलाच नाही ना कडाने, म्हणजे हा फरक असतो. कळलं का तुम्हाला? म्हणजे एसटी वैदिक मध्ये जे सांगितलेलं आहे पथ्य ते पाळलंच पाहिजे. काय वाटतं तुम्हाला? नाही पाळलं नुकसान होईल. आहे का नाही? आता ही साईज बघा, सगळ्यात मेन गोष्ट तुमचं हे तुम्हाला असं फळ लावलं होतं का? नीट बघा, नव्हतं रे असं पहिल्या वर्षाला नव्हते. हे पुढे तिकडे वर येत असं, हम्म. म्हणजे हा एक मोठा बदल आहे. केमिकल मध्ये आता ये ना, या स्टेपला बाग आला का आमचं डोकं आउट होऊन जात, पिवळे व्हायचे झाड. होऊन जायचे झाड पिवळे व्हायचे. आता जमीन तिची, हा हा वातावरण तसं त्यापेक्षा बेकार आहे, उलट वातावरण खराब झाले. पहिलं तरी समजा मधमाशी ते भरपूर होतं, हा. आता मधमाशी थोडी कमीच आहे ना. बरोबर आहे ना? हम्म. म्हणजे अशा विपरीत वातावरणामध्ये आता तुम्ही जे म्हटले आता किती पिवळे व्हायला पाहिजे, एवढे फळ असते तर मग ते रासायनिक असतं ना, कोमातच, कॉमातच हा कॉमातच जायला. पीक कोमामध्ये हम्म. आणि रोग जोमामध्ये. आज रोग कोमात आहे आणि शेतकरी जोमात आहे, काय भानगडे? आता याच्या का पाहिल्यावर काय वाटतं तुम्हाला? समाधान वाटत ना. का हे आपल्या हातामध्ये येईल? आता तो केमिकल मधला खर्च जो आहे, ह्या अवस्थेत आल्यावरती तुमचा खर्च खरा सुरू व्हायचा. हम्म. किती दिवसात फवारणी मारायची? तेव्हा 3 दिवसाला 4 दिवसाला फवारा होता केमिकलचा होता तेव्हा. हम्म. आता फवारा 8 दिवसाला आलं मनात, तर बुवा लय मनात वाटलं ना, आतापर्यंत 10 फवारे झाले असतील. फक्त हम्म. ते सगळे आपलेच, हम्म. केमिकल काहीच नाही. केमिकल नाही. त्याचं साईज करायची आहे ना, हम्म. ते तुम्हाला आता बाग तुमचा एवढा एक नंबर आहे ना, फक्त तुम्ही छाटणी केल्यामुळे त्याचे जरा पानं कमी झाले, आई बापा कमी झाले, हम्म. बरोबर आहे ना? आता तुम्हाला याला बेसल डोस देणे, सॉइल चार्जर रेग्युलर देणे, आता एवढा सुंदर बाग आहे आणि ऑलरेडी किती दिवस पाऊस झालाय? महिनाभर पाऊस चालू होता ना मे मधला. म्हणजे 60 दिवस त्यांनी काय खाल्लं? ऊन खाल्लं. आणि 30 दिवस काय खाला? पाऊस. पाऊस. म्हणजे 60 दिवस प्रचंड ऊन, आणि परत प्रचंड पाऊस, 30 दिवस प्रचंड. किती पाऊस पडला? लय पाऊस झाला. लय झाला पाऊस. हे तिकडून 5ची मोटर वाहत होती अशी, हा तिकडून पाणी काढून दिले मी. पाणी काढून येस होतं. हा हे जे दिसतंय सगळं हम्म. हे फुल भरलेलं होतं. भरलेलं होतं. रोज रोज भरायचं. पाऊस याचा भरायचं, पाऊस याचा भरायचं. असा पाऊस पडतो का थोडा कमी पडला बुवा? नाही नाही, फुल पाऊस फुल पडला. असं जर केमिकल नाही पडला असं तर बागाची काय परिस्थिती आहे? मी आलोच नव्हतो इकडे, झोपून घेतला होता घरात. आणि यावेळेस पाऊस नाही आहे. हा, बरं. आणि मी बागात आल्या असं डळूशी वाटत नाही. आता ना नाही आता म्हणजे तुमचं प्रॉडक्ट वापरल्यापासून बरं बरं, हा उन्हाळ्यात बी ना हा. याच्यापेक्षा जास्त त्याज होत. एवढं कडक हा, नाही. केमिकल मध्ये ना या अवस्थेत आहे ना हा. बरेचसे फळं फुटायची. बरं. याच्यात आपल्याला एक सुद्धा फळ फुटलेलं नाही दिसलं, कुठंच नाही. सिरियल नाही दिसलं असं. म्हणजे तेल आहे ना? नाही नाही नाही, पहिलं ते कॅल्शियम नायट्रोजन बोरॉन सोडायला लावायचं ना हा आपल्याला, हा हा हा. त्याची गरज नाही ना पडली. बर बर बर. हे व्हिडिओ पाहूनच तुमचं मला कोणी मार्गदर्शनच केलं नाही, त्याच्याकडून मटेरियल आणत होतो. हे मार्गदर्शन करू शकत नाही नाही. जेवढं तुम्हाला युट्यूबने केलं. हा. क्या बात आहे, धन्यवाद. आधी युट्यूब साठी टाळ्या वाजवा. आहे का नाही? तुम्हाला काय वाटलं इथं आल्यानंतर? काय पाहिलं तुम्ही? ते किती विजिट केले आता सर? आतापर्यंत खूप विजिट केलेलं आहे, परंतु बाग जी आहे आपली अतिशय सुंदर आहे. आणि नाही, सगळ्यात मला महत्त्वाचं विशेष काय म्हणजे वाटतं माहिती का, तुम्हाला त्यांचा आत्मविश्वासाबद्दल किती काय वाटतं इथं? आता समजा हा जो भाग आहे इथं मार्गदर्शन नाही कोणाचं, हम्म. आणि त्यांचा जुना अनुभव बी सगळा वाईट आहे सगळा हो. केमिकलचा. अशा परिस्थितीमध्ये त्यांची हिंमत काय म्हणायचं तुम्हाला? त्यांच्या विश्वासाबद्दल त्यांनी या पद्धतीने जे पिकवले आज फळ, 17 महिन्याचा बाग आहे. बरोबर. मला तर असंच वाटतंय आणि मला हे सांगायचं आहे की प्रत्येक शेतकरी जो आहे, जो डाळिंब बाग करतो, त्याच्या मनामध्ये भीती असते. त्याच्या बागेमध्ये त्याला कधीच नसतो, त्याच्या डोक्यामध्ये असतो. त्याच्या बागेमध्ये कधीच रोग नसतो, पण त्याच्या बागेमध्ये फक्त तो घेऊन येतो त्याच्या डोक्याच्या माध्यमातून. तो काय करतो, तुम्ही जसं मगाशी म्हटले की मला जर लई खाजव आली तर मी एखादा मारून घेतो कुठला पोषणाचा. परंतु तो जो शेतकरी आहे तो काय करतो,
त्याला एखाद्या बाजूनं एखादा ब्लोअर चालला किंवा एखादा स्प्रे चालू झाला की लगेच त्याला घरचे सांगतात की तू स्प्रे घेऊन ये, आणि तो एखादा केमिकल स्प्रे आणतो आणि त्या झाडाला अजून वीक करतो. आता हे त्याला हे तुमचं झाड कळत आहे, नाही आपण कोणता मॉलिक्यूल आणलेला आहे. जवळजवळ 80% शेतकऱ्यांना त्या मॉलिक्यूल कंटेंटचं माहिती नाही. माहिती नाही का? तुम्हाला माहिती असतं का तुम्ही कोणता केमिकलचा फवारा मारताय, त्याच्यामध्ये कुठला ऍक्टिव्ह मॉलिक्यूल कोणता आहे. समजा उदाहरणार्थ तुम्ही एखादं नेटिव्ह आणलं त्याच्यामध्ये टॅबिकॉनो झाले, तुम्ही 22 आणलं त्याच्यामध्ये कार्बेंज झाले, बरोबर आहे ना. तुम्ही M45 आणलं त्याच्यामध्ये मँको झेप आहे. म्हणजे आता मार्केटमध्ये कीटकनाशक मिळतात, काहींमध्ये सायपरमेथ्रिन ऍक्टिव्ह कंटेंट आहे, काहींमध्ये तुमचं क्लोरोपायरिफॉस आहे, म्हणजे समजा NU1 मध्ये डायक्लोरॉस आहे. मग हे जे आहे तुमचं जे ॲलेट आहे त्याच्यामध्ये फॉसेटिल आहे. म्हणजे हे जे कंटेंट आहे ऍक्टिव्ह मॉलिक्यूल त्याला म्हणतो आपण. मग तो ऍक्टिव्ह मॉलिक्यूल काय आहे आणि त्याचे इफेक्ट काय आणि साईड इफेक्ट काय आहे, तो सिस्टमॅटिक काम करतो की तो कॉन्टॅक्टमध्ये काम करतो, म्हणजे स्पर्शजन्य आहे का तो सिस्टममध्ये जाऊन काम करतो, तर आंतरप्रवाही आहे. हे सगळं शेतकऱ्याला माहित नाही नाही माहिती. तो आणून फवारतो आणि फवारल्यानंतर जी पूर्ण सिस्टीम 24 तास बंद होऊन जाते. काळोखी अशी काळोखी बा अख्ख्या झाडावर अशीच काळोखी होती, ह्याच्यापेक्षा जास्त होती. जास्त होत. बरोबर आहे. आता हे बघा ह्या झाडाचे हे एकच झाड आहे पा, ह्या पानांची काळोखी बघा आणि ह्या पानांची बघा किती फरक आहे ना, शेजारी शेजारी. हे बघा ही 2 पानं तुम्हाला तोडून दाखवतो. हे बघा हे बघा. आणि याला आहे ना काय झालं, आपण तुमची स्लरी बनवली होती. आपली म्हणा. हा आपली हे बघा न्यूट्रिन कृषी अमृतची हा ती. हा आणि सगळ्याला टाकून आहे ना उरलं होतं ना, याला डबल टाकलं होतं कशाला या प्लॉटला. म्हणजे त्यांच्यात आणि याच्यात आहे ना काळोखीमध्ये बदलच होता. बघा एकदा तुम्ही एक्स्ट्रा टाकलं, हा थोडं एक्स्ट्रा दिलं तर लगेच हे पहा. रिझल्ट आलता. हे बघा किती बदल आहे. म्हणजे तुम्हाला मी जे म्हटलो की ह्या झाडाला ह्या फांदीवर कुठलंच फळ नाहीये, त्याच्या पानाचा रंग बघा दिसतोय का. मी जे नेहमी सांगतो की शेतामध्ये गेलं पान परीक्षण करा, खोड परीक्षण करा, देठ परीक्षण करा आणि मुळी परीक्षण करा, माती परीक्षण करा. आहे का हा किती स्पष्ट दिसतंय सर, आहे ना. किती फरक आहे, एकाचा रंग बघा आणि एकाचा रंग बघा. म्हणजे याच्यामध्ये क्लोरोफिलच्या प्रमाणामध्ये, म्हणजे ह्या 2 फॅक्टऱ्या ज्या आहे या फॅक्टरीमध्ये 50% फक्त काय आहे मशिनरी, आणि या फॅक्टरीमध्ये 100% मशिनरी. यातल्या 50% मशिनरी विकून टाकली, निम्मी फॅक्टरी कमी. म्हणजे हे जे 2 पानं आहे, मी तुम्हाला जेव्हा साईजवर आपला तुमचा जो प्रश्न आहे, हे जे 2 पानं आहे हे 2 पानं तुमची कहाणी सांगतात. काय अर्थ सर, या पानामध्ये अन्न तयार होईल ते याच्या दुप्पट तिप्पट तयार होईल, त्याच्यात निम्मत अन्न तयार होईल. म्हणजे आपल्या झाडाच्या पानांचा जीव आपणच घेतो. फळधारणेच्या प्रमाणामध्ये आपण बेसल डोस टाकत नाही. तुम्हीच आता मगाशी म्हणले स्लरी याला डबल टाकली तर या बागेत काय झालं डायरेक्ट नाही बदलच झाला, सेटिंगला बदलच झाला ना, ज्यादा सेटिंग झालं इकडं. शेवटी सगळा खेळ कशावर आहे, पोषण आहे ना. मी जे म्हणतो का सगळा खेळ रोगाचा पण पोषणावर आहे, सेटिंगचा पण पोषणावर आहे, साईजचा पण पोषणावर आहे. तुम्हाला जे पाहिजे ना ते मिळेल, फक्त बेसल डोस काय करा, वाढवा, ड्रेंचिंग वाढवा, सॉइलचा वापर वाढवा आणि एनर्जी बुस्टर वाढवा. आठवड्याला साईज चार्जर एकरी 2 लिटर, सॉइल चार्जर 2 लिटर आणि ड्रेंचिंग करा, एनर्जी बुस्टर 1 लिटर. असं 2-3 जण घ्यायचे आणि तुम्ही ड्रेंचिंग करा दर आठवड्याला एकदा. 4-5 आठवड्यामध्ये दुप्पट साईज डायरेक्ट दुप्पट, बागच दुप्पट डायरेक्ट, एवढी ताकद त्याची. आणि LSQ आहे ना त्याचा शिलाजीत ट्रीटमेंट तुम्ही बेसल डोस टाकणारची LSQ ची शिलाजीत करा. LSQ ची शिलाजीत आणि साईज चार्जर, सॉइल चार्जर आणि एनर्जी बुस्टरचं ड्रिंचिंग आणि एक एनर्जी म्हणजे इन्स्टंट चार्जर आहे त्याचा एक स्प्रे. एवढा कार्यक्रम तुम्हाला करायचा. तुमचा आत्मविश्वास वैदिकच्या व्हिडिओ शिवाय टिकणार नाही. आपण जसं म्हणतो ना, ज्याला भजन करायचं नाही ना, हरिपाठ म्हणायचं नाही, त्यांनी वारकरी होऊ नये. तुम्हाला नित्यनियमाने ते करावंच लागेल. काय, व्हिडिओचं दर्शन आणि त्याचे नोट्स. तुमचा आज इथं सक्सेस त्याच्यामुळेच आहे, नाही तर एवढा माल असल्यावर दाना होऊन गेले असते. नुसते फवारे व्हिडिओ मुळेच आपण इथं आलोय, टिकले. इथं आले पण आणि टिकले. सगळ्यात म्हणजे आलेला मत नाही, टिकले आजही. तेव्हा प्रत्येक फांदीवर काय फळ आहे, त्या फळाची क्वालिटी आणि ह्या पानांची क्वालिटी फरक आहे बघा.
आहे का जागेवरच. मग का बरं फरक आहे? कारण याला एकही फळ नाही. म्हणजे जर तुम्ही आणखी एक बेसल डोस दिला तर यांचा रंग सुद्धा आहे का समजली? म्हणजे आपल्या सेटिंगसाठी काय करायचं किंवा साईजसाठी काय करायचं किंवा रोग येऊ नये म्हणून काय करायचं ते एकच उत्तर आहे, एससीटीचा बेसल डोस. एवढी ह्युमिडिटी असून सुद्धा तुमच्या याच्यावर रोग नाहीये, तर आता बरेच शेतकरी त्याच्या रोगावर जास्त बोलतात, तर त्यांना काय सांगाल तुम्ही? जे तंत्रज्ञान वापरलं ना रोग येणारच नाही. हे उगेच आता आहे ना पहिल्या वर्षी होतो मी थोडस बेत आहे ना जास्त फवारे झाले माझ्या अंदाजी, खर्च जादा हो राहील तो आहे ना डोसा जर झाला असता ना माझ्या डोक्यात टेन्शन नसतं. बरोबर आहे की नाही? म्हणजे विनाकारण डिसीज फायटर किंवा पेस्ट फायटर, आता नवीन हेल्थ फायटर आणि प्लांट फायटर किंवा प्लांट क्लिनर याच्या मागे लागण्यापेक्षा तुम्ही जास्तीत जास्त बेसल डोस आणि शिलाजीत LSQ आणि ड्रेंच 2 महिन्याला याला डोस दिले ना पाहायचीच गरज नाही. बरोबर आहे की नाही? तुमचे झाड समजा नवीन होते 1.5 महिना द्यायचा, इथं माती हलकी तर बस संपला विषय. असं आहे. सौंदर्य पहा ना सर, एवढा पाऊस होईल आणि हे सौंदर्य. शरद किंग आहे म्हणल्यावर तुम्ही तर बेसल डोस तर आरामशीर टाका, दाबजोड टाका, एकदम खाऊ दे त्याला काय खायचं ते, शिराजीत द्या. बरोबर आहे की नाही? काय वाटतंय? तर एकदम बल्क मध्ये फळं लागलेले शरद किंगचे. हो सर, प्रत्येक फांदीला बल्क मध्ये एकदम म्हणजे शरद किंगची एवढी डेव्हलपमेंट चांगली केली तुम्ही. सर काय वाटतंय? ते सर अजून एक महत्वाचं, एवढा पाऊस झालाय खाली सीएन रेशो मेंटेन झाल्यामुळं हे बघा ना पाऊस किती झाला. हे सर हे पाऊस किती झाला याच्यावर पहा तुम्ही, हे असं बघा हे पूर्ण धुवून काढले, माती ठेवलीच नाही पावसाने. पण वर झाड कसं एकदम टाक आहे की नाही? असं आहे. सीएन रेशो मेंटेन आहे पूर्ण, असं आहे वगैरे काहीच नाही. चला तुम्हाला साईज दाखवायची ना आम्हाला. चल साईज पाहू. आणि सर काय फळ किती वाजता बाग या कुठे बोलते ना तुम्ही? बरं मी खोटं बोलतो, माझ्या बरोबर ज्यांनी झाड लावलं त्यांच्यात खाली बस, खाली बस. हा तुम्हाला बागेतून काही जाऊ शकतो का? नाही हो मालकीन नाही. फोन केला का अमोलनी, मी काय बागात राहतोय, तो म्हणतो पार तू येड होतो काय ना सारखा बागात आहे. हो मला सांगा, हो जर आपलं लेकरू जर एवढं रोज जर त्याच्यामध्ये बदल होतो, रोज बरोबर आहे, तुम्ही रोज आले का बाग थोडा चांगला वाटतो, वेगळा दिसतो, तर माणसाला कसं काय मन लागल घरी का? म्हणजे आपण लावलेलं झाड, आपण लावलेली बाग आणि त्याला आलेलं फळ, त्याचं जे आरोग्य, माणसाला रोग पाहून वैतागतो माणूस, परंतु आरोग्य पाहून माणूस आनंदी होतो. तुमचा आनंद किती मोठा आहे. आपल्या डोक्यात फक्त एवढंच आहे का माल चांगला पिकवायचा आहे. आताच तो किती ग्रॅमचा आहे, या मिनिटाला तो किती ग्रॅमचा आहे? 70-80 पासून 150 पर्यंत हो, आहे ना. काही फळ 200 ग्रॅमचे हो, म्हणजे 70-80 पासून 150 जर आता असेल तर हार्वेस्टिंगला याच्यात तिप्पट होणार. तो किती तिप्पट? याच्यामध्ये मिनिमम फळ तुमचं 350 ग्रॅम, 300 पासून पुढंच. किंग साईज फुल बघा ना, फुल बघा, सौंदर्य बघा, स्ट्रोक पण आहे तेच म्हणते बघा तुम्ही ते करंगळी सारखा. हे बघा असा स्ट्रोक होता बघा सगळा ना. त्याला माल नव्हता, माल लागलाय बघा आता. इथे खडक आहे, हे बघा खडक खडकामध्ये यांनी टाकले, पोल देऊन पोल पास केले. या 2 झाडांनाच फक्त आहे ना इथे खडक आहे. हे झाडांना हे काय शरद किंग कावर आहे. किंग साईज फुल, किंग साईज माल, पैसे बी किंग साईज. या इथे या झाडाचं आहे का इकडे सर? संख्या साईज बघा ना. हे बघा इथं डायरेक्ट ठार इथं मुरुमाची प्युअर. हे बघा म्हणजे हे किती दिवसाचं आहे? 90 दिवसाचं म्हणजे 100 मोजले आता. 90 ते 100 दिवसाचं फळ आहे. आणि बाग किती महिन्याची आहे? 17 महिन्याची. 17 चालू आहे. खतरनाक आहे एकदम. खाली बघ खडक नुसतं दगडच खाली सर. हे बघ केवढं दगड, एवढा मोठा दगड आहे ते. नाही हे पण हा खडक आहे का सगळं? खाली सळी, खडी काय सळी
हे दगडाचे तुकडे बरोबर हे मुरुम तोडलेला फोडलेला आहे. आणि इथं पाहता इथं टिप्पा हे बघा सहज उठतो त्याला सहज. हे मुळी पाहिला नाही का. आणि ही मुळी पाहता गाडो आहे ना त्यात. हे बघा खत त्याची मी पांढरी मुळी आहे का डाळिंबाची. हे बघ हे पामुळी. हा म्हणजे रहस्य काय आहे, एवढ्या खड्यांमध्ये इथं माती किती जबरदस्त आहे. पा हे पा हे बघा अरे फक्त वर पाहतून उड्या मारतो. हे खाली पा ना माईक राहायचा. हे रहस्य आहे तुमची बेसल डोस द्या आणि रेग्युलर व्हिडिओ पहा. सर एवढं झाडच मोजायला बघू एकदा. मोजासाठी झाड जा मागे. मी मोजतोय गाव 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 इकडे माझ्या बाजून 37 हे 13 37 आणि 13 50. इकडचे किती ते खालचे ते 13 सोडून ना 66 फळ आहे. नाही जास्त 86 फळ. अरे बापरे काय जीव घेता काय झाडाचा. हा म्हणजे एवढे फळं वगैरे एकदम तेजदार. याला बेसल थोडं जास्त राखा कारण ही जमीन जास्त हलकी. इथं माल नाही खटा नको तुमचा. म्हणजे एवढ्या याच्यामध्ये सर गांडूळ पांढरी मुळी आणि खत एकदम जबरदस्त आहे. जर तुम्ही आता शरद किंग सारखी व्हरायटी लावली खादाड व्हरायटी हिला जर व्यवस्थित माल जर नाही भेटला ना खायला ही लगेच कॉमात जाते. बरोबर आहे ना. अशा कंडिशन मध्ये झाड तुमचं एवढं सुंदर आहे तर किती गुण द्याल तुम्ही 100% ऍसिडिटीला. 100पैकी 100. पहिले तुमचे मालक फवारी मारायला यायचे आदबायचे टेन्शन मध्ये दिसायचे. आता कसे दिसताय. आता फ्रेश दिसत आहे. फ्रेश बागेत आले का आणखी डबल फ्रेश. हा माळच घातली याच्यामुळे मी. काय वाटतं. अरे बापरे टाळ्या 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 टाळ्या. अरे शपथ मला एक फार मोठा शोध लागला आज. माणूस वैतागलेले असले केमिकल वापरत असले का दारू घेऊन पिता आणि मटण बी खाता. मी मटण खात होतो लोकांचं पूर्वी करायचो मी. टेन्शन मध्ये आले हा ड्रिंक. पण मध्ये 4 वर्षापासून मी ड्रिंक सोडले. पण मटण खात होते. मटण खात. पण आता वैदिक वापरलं तुम्हाला ते बी सोडून का बरं. मला आपणच वैदिक झालोय म्हणलं ते शेतीच वैदिक करायची. व्हेरी गुड. तुम्हाला एक माहिती आहे का आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांना किंवा आमच्या स्टाफला किंवा आमच्या फॅक्टरीवर लोकांना मटण नाही खाऊन देतो. म्हणजे व्हेजिटेरियन राहा असं म्हणतो. शुद्ध व्हा भाव शुद्ध ठेवा. आज शेतकऱ्याला न सांगता शेतकरी शुद्ध झाला. किती मोठी गोष्ट आहे अमोल भाऊ. बरोबर आहे. हा वैदिक शेतीसाठी डाळिंबासाठी शेतकरी सुद्धा काय झाला माळकरी झाला. क्या बात आहे. एकदम जबरदस्त. आपण शेती जर पिकवायची ना आपण लोकांना आहे ना रासायनिक पासून आहे ना लांब करायचं आणि चांगलं खायला द्यायचं. 1 रुपया आपल्याला नाही भेटला तरी चालेल. हा नाही पण आपण त्यांना चांगलं द्यायचं खायला. निरोगी द्यायचं पौष्टिक द्यायचं. का डाळिंब शेती अवघड आहे का लोक चुकीच्या पद्धतीने करतात. डाळिंब शेती ही ना म्हणजे चांगली सोपी. फक्त आपण आहे रासायनिक वापरून आहे ना ते चुकी. हा बरोबर आहे ना. म्हणजे सोपी आहे म्हणजे यंत्र वापरलं ना ते एकदम सोपी. आता तुमचा जो खर्चाचं बजेट आहे केमिकल किती असायचं आता किती. आता मी त्यावेळेस 500 झाडांना आहे ना 2.5 लाख रुपये खर्च केला. आता किती झाड आहे. आता हे 700 झाडे. माझ्या मते पहिला डोस 45,000 रुपये समजा आणि समजा फवारे झाले असतील 20-25 हजार आणि आता नंतरचा एक 40,000 44,000. 85 ते आणि 1,05,000 म्हणजे अजून 1 लाख धरा. हा 2 लाख रुपये खर्च धरा. अजून 1 लाख नाही होणार आता पण एक बेसल डोस होईल अजून. हा मग 60,000 रुपये धरा. ते 60,000 धरा. बस 60,000 रुपये जर अजून झाला तर तुमचा खर्च जाईल फार तर 1.5 लाख. किती 1.5 लाख. झाडं जास्त आहे ना पण आणि झाडं सुद्धा जास्त आहे. तुम्ही जे म्हणायचे ना झाडाला 300 रुपये खर्च करा का 500 रुपये करा पहिल्या वर्षाला त्या पद्धतीत चाललोय मी.
एकदम हा म्हणजे 700 झाडांना तुम्ही यावर्षी 250 रुपये व्हायचे, 200 रुपये, हा 200 रुपये 300 रुपयाचं बजेट धरेल मी. तुम्ही. हम्म. अरे बापरे, 300 रुपये झालं हे तुम्हाला तानांचं बजेट जरा सांभाळावं लागेल. एक नंबर. म्हणजे बजेट बी तुमच्या कंट्रोलच्या बाहेर नाही. तुम्ही 500 झाडांना जर 2.5 लाख खर्च करत होते तर यांना तुम्हाला काहीच किरकोळ आणि दिसतोय ना माल, कमाल दिसते. आणि त्यावेळेस ते दुकानदाराक गेलं का हा. त्याने 4 दिवसाला फवारा द्यायची. आता तुमचा फवारा म्हणजे मनात आला तर मारायचा आहे. नाही तर नाही. एवढा पाऊस झाला तुम्ही बिंदास राहायची. हा बिंदास. मला ते रोग येणार आहे याची नव्हती काळजी. मग मला ते पाणी बनलं, आपली मुळी जर डॅमेज झाली. वा 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 वा, याला म्हणते वैदिकचा शेतकरी. आणि आता पुढे जर गेलो ना त्या कोपऱ्यात हा, तिथून पाणी काढून द्यायला, याच्यात पाणी होतं. म्हणजे वैदिकचा शेतकरी रोगाला घाबरत घाबरत नाही. तो घाबरतो कशाला? पोषण कमी नको हा. करायला. बरोबर. मुळी डॅमेज होऊ नको, पान खराब नको व्हायला. एक नंबर. जो माणूस, तुम्ही खरे मालक आहे. मी मालक त्याला म्हणतो जो काय तो फॅक्टरी आहे मुळं आणि व्हेरी गुड. खूप छान वाटलं तुमच्याबरोबर चर्चा केली. शेतकऱ्यांना खूप आत्मविश्वास वाढेल. मन मोकळ्या पानाने झाडाला खायला घातलं तर झाड कमीच पडून देत नाही. क्या बात आहे, क्या बात आहे. एक नंबर वाक्य बोलले तुम्ही, रामबाण. झाडाला खाऊ घाला, कमी पडत नाही. मग काय खाऊ घाला? अमृत. अमृत. त्याला विष खाऊ घाला. का हो? बरोबर की नाही? असं आहे. तुम्ही पूर्वीपासून यांची बाग बघताय, सगळं बघा. किती वेळा तुमचं येणं जाणं होतं इथं? भरपूर आठवड्यातून एकदा. त्या केमिकलची बाग होती तेव्हा यायचो, पण मग कसं रिझल्ट नव्हता एवढा. म्हणजे माझं स्वतःचा पण बाग, तुम्हाला म्हणजे झाडं वगैरे व्यवस्थित, परत म्हणजे असं रोग नाही, काही नाही, बरं. मुळी ऍक्टिव्ह, सगळं एकदम सगळं व्यवस्थित. एवढं जेवढं सांगितलं हा ते सगळं म्हणजे ते एकदम खरं आहे, म्हणजे हा व्यवस्थित तुम्ही आहे. त्याचे साक्षीदार आहे. हो. ओके. आणि त्यांचं पण तुम्ही पण लावणार. नाही लावणार. तो मग त्याने मला नाव ठेवलंय. नाही विचारा. मी नाव ठेवलं युट्यूब. काय नाव आहे? युट्यूब. कधी युट्यूब पाहा. मी युट्यूबचा शेतकरी आहे. हो. युट्यूबचा नाही, नाही एससीडीचा राम सर आहे की नाही. युट्यूबचा साऱ्या जगात आहे, परंतु एससीडी राम सर फक्त युनिक आहे की नाही. तर नक्की तुम्ही त्यांना एससीडी नाव ठेवा. युट्यूब ठेवण्यापेक्षा ओके. काय ठेवा? जस्ट वैदिक. किंवा वैदिक ठेवा. वैदिक ठेव. हा, वैदिक ठेवा, वैदिक ठेवा. तर खूप छान. तुम्ही काय सांगाल बाग बघून? तुम्हाला स्वतःला काय वाटते सांगा. बाग बघून आनंद वाटतोय. हा. बागातून जाऊच नाही वाटत घरी. बरं. काम करायला वाटत आहे तुम्ही काम करूच वाटते. बरं, पण यात काही काम नाही. जाती नाही आम्ही बस बागात. अंधारे पडला तर त्यांना असं वाटतं कवर काम करावं. बागातच राहतो, कवर काम करावं वाटत बरंच मला म्हणायला लागत आंध्र पडलाय माता. आहे का? हा. ते थांबा, ते आंध्र पडत बसा ते तुम्हाला म्हणते, निघा घरी. हो. माझ्या घरचे सगळेच माळकरी करून टाकले मी. तुम्ही त्या नाती सुद्धा माळकरी करून टाकलं. माळी पाहिलं ना तुम्ही. बापरे. हा, आहे का नाही. हो. किती सुंदर आहे का नाही. सुंठी वाचून खोकला गेला ना. हा, तुम्हाला माहिती आहे का मगाशी म्हटली झाडाला खाऊ घाला. आपल्या लोकांना जी ग्रहण लागले ना, तेल्याचं ग्रहण, रोगाचं ग्रहण, किडीचं ग्रहण, हे ग्रहण जर सोडवायचं असेल ना तर आम्ही जमिनीला दान दिलं पाहिजे अमृताचं. ते म्हणे ना आपल्याकडं, ते दान सुटे गिराण. दान दिलं ग्रहण सुटतं. तसं आता मातीला दान द्या आणि हे केमिकलचं जे काही रोगाचं ग्रहण लागलं ते सोडवा. एवढं पुढच्या पिढीला आपण समजा रासायनिक वापरून देणार काय? त्यांना खडक देणार. हा, मग मी तेच विचार केला. आता आपण जर आहे ना समजा यासाठी वैदिक वापरून आहे ना पुढच्या पिढीला ना आपण आहे ना सुपीक जमीन देऊ ना. हे विचार कसे यायला लागले आपण? डोकं सुपीक झाल्यापासून. डोकं सुपीक कशा झालं? विचार. क्या बात. एक नंबर. तुमचं नाव नंबर सगळ्या शेतकऱ्यांचा. औशिराम भाऊसाहेब एकंडे, राहणार टाकारी, तालुका अकोले, जिल्हा अहिल्यानगर. मोबाईल नंबर 9561 30 25 19. नमस्कार, मी योगेश जगताप सर. मी पूर्ण नगर आणि बीड जिल्ह्याचं काम बघतो. कोणत्याही शेतकऱ्याला कोणत्याही बागेविषयी जर मार्गदर्शन पाहिजे असेल तर मला संपर्क करू शकता. माझा मोबाईल नंबर आहे 8669 200 222. धन्यवाद. हे बघून बाकीच्या काही कंपन्या तुमच्या घेता का? हा, येते ना. मग तुम्ही काय करता यावेळेस? घेतलं ना ते मी. आता तू ये मार्गदर्शन व्हाय ना थोडंसं. मग तो म्हणलं तू वापरून पाहू, पण ते मावले पैसे फुकाटच गेल्यासारखे वाटत. पैसे वापरायला चकटफू नाही, पैसे चकटफू गेले. तोच इथं डोसात घातले असते ना ते. किती पैसे घातले तुमचे? ते 15,000 रुपये. अरे
त्यांनी स्लरी बनवायला दिली. कधी बनवायची नाही. एक लक्षात ठेवा, कधी पण कुणी नवीन दिलं ना घेऊ नका असं नाही माझं म्हणणं, किंवा त्याला नाव ठेवा असंही म्हणणं नाही. 4 लाईनवर 2 लाईनवर प्रयोग करा, आणि तो एकदा नाही कमीत कमी SCT मध्ये जर टक्कर द्यायची असेल तर माझं 1 वर्षाचं आव्हान आहे. 1 दिवसाचं किंवा 8 दिवसाचं किंवा 15 दिवसाचं नाही. 8 दिवसामध्ये काय एक पेग मारल्यावर पारी याडा बी डान्स करतोय ते सोडून द्या. ओरिजिनल डान्स पाहिजे मला उतरल्यावर. खरा नाचणारा पाहिजे. खरा नाचणारा माझ्याकडे उभा करा. उगाच काही बी पाजायची नाचवायला लावायला ते नाही नाटक जायचं. मग तुम्ही 1 वर्षभर तो बाग ती लाईन त्याच्यावर तुम्ही जगून दाखवा आणि याच्यापेक्षा बेटर करून दाखवा. मी त्याची सगळी कंपनी त्याच्या पाया पडून त्याचे प्रोडक्ट विकेल मी विकेल हे बंद करून टाकेल साहेब. माझं ओपन आव्हान आहे कोणाला पण. SCTच्या बागेमध्ये तुला जर द्यायचे असेल टफ तर तू 4 लाईन घे, त्याच्या शेतकऱ्याच्या 4 लाईन घे, बॉन्डवर लिहून घे. मी पण तयार आहे उभा, मार्केटमध्ये ये. आमचा अधिकारी तू दोघांचा बॉन्ड पेपर सायन शेतकऱ्याचा आहे. त्या 4 गल्ल्या तुझ्या, बाकीचं वावर माझं. त्या 4 गल्ल्या जर सरळ ठरल्या तर तुझ्या अख्खे प्रोडक्ट विकायला मी बांधिले. हे सगळं बंद करू. शेतकऱ्याचं भलं महत्वाचं ना. तुमचं काय मत आहे? शेतकऱ्याचं माझं ओपन चॅलेंज आहे. हे कशासाठी चाललंय? शेतकऱ्याचं भलं व्हावं म्हणून. जर आपल्यापेक्षा कोणी जर भलं करणार असेल तर मी शिष्य व्हायला तयार आहे. आय एम रेडी फॉर दॅट. पण मला शिष्य करायचं म्हटलं की तयारी समोरच्यानी ठेवायची. तेवढं तप करणारा पण पाहिजे. करा, मला आनंद आहे. शिष्य होणं तर फार सोपं आहे, गुरु होणं लय अवघड आहे का लक्षामध्ये? हा तापा घेऊन येणार मी सोपं आहे का? आपलं स्वतःच इंग्रजी स्वतःच्या मनाने काही सोपं आहे. हे झाड जे आहे ना हे ट्रॅक्टरने सपाट मोडून गेलं होतं पूर्ण. परत त्यांनी उभं केलं ते पुन्हा त्याला मुळ्या फुटल्या एकदम. त्याला 2 काड्या होत्या. त्या काही दिसले काय? एकच खोड राहिले. एक खोड राहिले. इकडून मुळी बाकी झाड झाली असं इकडून पाहिलं. चल जय श्री वैदिक. जय श्री वैदिक. चला शेती करूया आनंदाने. चला धन्यवाद. एवढं प्रेम दिल्याबद्दल खूप आभार.